विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत समांतर रेषा व लंब रेषा हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत चालणारे जे आमचे लाईव्ह क्लासेस आहेत नवोदयचे तिन्ही आणि स्कॉलरशिपचे त्या क्लासेसला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. या क्रमांकावरती तुम्ही काय करा, मेसेज पाठवा. चला आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. समांतर रेषा आणि व लंब रेषा. चला पहा इकडं, समांतर रेषा आणि लंब रेषा. समांतर रेषा कोणाला म्हणायचं आणि लंब रेषा कोणाला म्हणायचं? पहा इकडं, समांतर रेषा कोणाला म्हणायचं? समांतर रेषा म्हणजे आपल्या वहीवर असलेल्या, रजिस्टरवर असलेल्या किंवा या रुलिंग पेजवर असलेल्या या जे रेषा आहेत या कशा आहेत? समांतर रेषा आहेत. या कुठपर्यंत बी तुम्ही जर असंच सरळ एवढ्या अंतरावर जर ओढत गेलात तर त्या रेषा कधी एकमेकांच्या जवळ येतील का? येणार नाहीत. म्हणजे ही एल ही एक रेषा आहे आणि एम ही एक रेषा आहे. ही जर सरळ इकडं आणि इकडं कुठपर्यंत जरी वाढवली तरी ती म्हणजे काय होईल? एल आणि एम ह्या दोन्ही रेषा जर दोन्ही दिशेने जर वाढवल्या, कितीही वाढवल्या, 10, 20, 50, 100 किलोमीटर नेल्या तरीही त्या रेषा एकमेकांना कधी छेदत नाही. छेदणे म्हणजे एकमेकांना ही समजा, छेदणे म्हणजे कसं की एक रेषा आहे आणि तिला उभ्या ह्यानं छेदणे, छेदत नाहीत. ही पहा, ही अशी रेषा आहे आणि हिला अशी ही छेदणे झालं, हे असं होत नाही. ह्या समांतरच राहतात. म्हणजे एल आणि एम या दोन रेषा एकमेकांना कधीही छेदत नाही. त्या दोन रेषा एकमेकींच्या समांतर रेषा आहेत. तर मग विद्यार्थी मित्रांनो, समांतर रेषा म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली का? समांतर रेषा म्हणजे एकमेकांना असणे. ह्या दोन रेषा कशा आहेत? रेषा एल आणि रेषा एम हे कशा आहेत? समांतर आहेत. कशा आहेत? समांतर आहेत. मग यांना लिहायचं कसं? पहा, हे लिहायचं कसं? रेषा एल, समांतरचं हे चिन्ह आहे असे दोन उभ्या रेषा, रेषा एम. तुम्ही जर असं लिहिला तर ही आकृती जरी नसेल तर ओळखू येतं की रेषा एल ही रेषा एमला समांतर आहे. रेषा एल ही रेषा एमला समांतर आहे. समांतर रेषा कितीही वाढवला तर त्या रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत. छेदणे म्हणजे एका रेषेने दुसऱ्या रेषेने हे पहा इथं ही छेदलेली आहे, एक रेष दुसऱ्या रेषेला छेदलेली आहे. मग समांतर रेषा म्हणजे काय? समांतर रेषा त्या एकमेकांना छेदतात का? त्यांना कशा प्रकारे लिहितात हे माहिती झालं का? समांतर रेषा लिहायची पद्धत अशी आहे, रेषा एल उभ्या दोन रेषा, रेषा एम. या पद्धतीनं तुम्ही समांतर रेषा समांतर रेषेला काही नाव असू शकतात. ह्या एलच्या ऐवजी ए वापरा, इथं बी वापरा. समांतर रेषा ए समांतर रेषा बी असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. आलं का लक्षात? मग त्यानंतर लंब रेषा कोणाला म्हणायचं? पहा, लंब रेषा कोणाला म्हणायचं? लंब रेषेची व्याख्या काय किंवा लंब रेषा कोणाला म्हणायचं नेमकं? लंब रेषा ही पहा, रेषा क्यू आहे एक आणि रेषा पी एक आहे. रेषा क्यू आहे आणि रेषा पी आहे. मग रेषा पी आणि रेषा क्यू म्हणजे काय झालेला आहे या ठिकाणी? जेव्हा दोन रेषा एकमेकींना 90 मापाचा कोन करतात तेव्हा त्या रेषा एकमेकींना लंब आहेत असे म्हणतात. जेव्हा दोन रेषा म्हणजे ही रेषा या पीला छेदलेली आहे, या पीला छेदून या ठिकाणी 90 अंशाचा कोन म्हणजे लंब रेषा कोणाला म्हणायचं? जेव्हा दोन रेषा एकमेकांशी 90 अंश मापाचा, या ठिकाणी या क्यू आणि पी एकमेकांना छेदलेल्या आहेत आणि या ठिकाणी 90 अंश मापाचा कोन झालेला आहे, तेव्हा त्या रेषा एकमेकांना लंब आहेत असे म्हणतात. म्हणजे लंब रेषा म्हणजे काय तुम्हाला माहिती झालं का? की जेव्हा दोन रेषा एकमेकींना 90 अंश मापाचा कोन करतात तेव्हा त्या रेषा एकमेकींना लंब आहेत असे म्हणतात. मग ह्या लंब रेषा कशा लिहायच्या? लंब रेषेचं लिहित असताना रेषा क्यू ही क्यू आहे आणि ही पी आहे. रेषा क्यू
लंब रेषेचं चिन्ह असं आहे पहा, उलट टी, उलट टी जे आहे कॅपिटल टी पण उलट रेषा पी, म्हणजे रेषा क्यू लंब रेषा पी, म्हणजे ह्याला लंब रेषा म्हणायचं. लंब रेषा कधी होते, फक्त 90 अंशाचा कोन होत असेल तरच त्या ठिकाणी लंब रेषा म्हणतात. समांतर रेषा म्हणजे पॅरलल लाईन आणि लंब रेषा म्हणजे परपेंडिक्युलर लाईन. चला, स्नेहा कदम, पॅरलल लाईन, परपेंडिक्युलर लाईन. आता लक्षात लंब रेषा आणि समांतर रेषा कोणाला म्हणायचं. मग यावर काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण पाहू. का आहे पहिला प्रश्न, एका रेषेला लंब असणाऱ्या दोन रेषा, एका रेषेला लंब असणाऱ्या दोन रेषा परस्परांना टिंबटिंब असतात. एका रेषेला लंब असणाऱ्या दोन रेषा परस्परांना टिंबटिंब असतात. एका रेषेला लंब असणाऱ्या दोन रेषा परस्परांना असतात. पहा इकडं एक रेषा आहे, पहा इकडं प्रश्नामध्ये काय दिले ते आपण लिहू अगोदर. एका रेषेला, एक रेष काढली आपण इथं. चला, प्रश्न जसा म्हणतोय तसा आपण करूया. प्रश्न काय म्हणतोय त्या पद्धतीने आपण करूया. हे झालं, एका रेषेला लंब असणाऱ्या दोन रेषा, याला लंब म्हणजे ह्या उभ्या काढाव्या लागतील. कशा, दोन लंब रेषा कशा आहेत म्हणते, लंब रेषा ह्या दोन आहेत. रेषेला लंब रेषा कशा काढल्या, लंब रेषा कशा काढल्या, लंब काढल्या. चला, ही एल आहे, ही रेष आडवी, आणि ह्या लंब जे आहे ती एक यम आहे आणि एक एन आहे. तर मग लंब असणाऱ्या दोन रेषा, ह्या लंब असणाऱ्या दोन रेषा परस्परांना कशा आहेत, या दोन रेषा परस्परांना कशा आहेत हा प्रश्न विचारलेला आहे. कशा आहेत त्या दोन रेषा एकमेकांना, तर समांतर आहेत. तुम्हाला सुरुवातीला शिकवलेला आहे, या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत. पर्याय क्रमांक ए हे उत्तर येतं, एक उत्तर येतं. दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत. चला, आदितीचं सुरुवातीला उत्तर दिलं होतं, ज्यांचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे त्या सर्वांचं अभिनंदन. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न, दोन समांतर रेषा पुढे आणखी वाढवल्या तर काय होईल. दोन समांतर रेषा जर पुढे आणखी वाढवल्या तर काय होईल, एकमेकांना लगेच छेदतील, खूप वाढवल्यानंतर छेदतील, छेदणार नाहीत, पुढे एकच होऊन जातील. चला, दोन समांतर रेषा जर पुढे जर एकमेकांना वाढवत गेल्या तर काय होईल. चला, पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं समांतर रेषा, दोन समांतर रेषा. हे पहा, आपल्या इथं तुम्हाला दिसते का, ही एक समांतर रेषा आहे, ही असंच पुढे गेलेली आहे आणि ही त्याच्या खालची. ह्या आपल्या वहीवरच्या रेषा किंवा हे जे तुम्हाला पेज दिसत आहे यावरच्या रेषा ह्या कशा आहेत, समांतर रेषा आहेत एकमेकांना. मग आपण ही समजा समांतर रेषा काढल्या, कोणत्या, ही एक रेष काढली समांतर समजा, आणि ही एक समांतर रेष काढली. ही रेषा आहे यम आणि ही आहे एन. या जर रेषा पुढं इकडं कितीही वाढवल्या आणि इकडं कितीही वाढवल्या तर एवढाच अंतर ठेवून या चलतील. याच्या पुढे इथपर्यंत वाढलं ना, असं कुठपर्यंत बी वाढत गेलं तर या दोन्हीतलं अंतर जे आहे हे सेमच राहील ना. मग या दोन समांतर, कधी एक लक्षात ठेवा, समांतर रेषा या एकमेकांना कधीच छेदत नाहीत. समांतर रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत. मग इथं काय दिले पर्याय, एकमेकांना लगेच छेदतील. लगेच छेदतील का, कुठपर्यंत वाढले तर छेदणार नाहीत. पर्याय क्रमांक एक येणार नाही. खूप वाढवल्यानंतर छेदतील, कितीही वाढवा, या दोन्हीतला जो अंतर आहे हाच अंतर समान ठेवून या कुठपर्यंत जातील. छेदतील का, नाही. खूप वाढवल्यावर सुद्धा छेदणार नाही. पुढे एकच होऊन जातील. मग हे जर पुढे असं खूप वाढल्या तर ह्या एकच होऊन जातील का रेष, हे दोन रेषा एकच म्हणजे असं जुळतील का, एका ठिकाणी जुळणार नाहीत.
एवढा जे अंतर आहे हेच अंतर इकडे 10 किलोमीटर इकडे 20 किलोमीटर जरी वाढवलं 100 किलोमीटर जरी वाढवलं तर हा अंतर कॉन्स्टंट म्हणजे कायम हेच अंतर ठेवून ते काय होतील पुढं वाढत राहतील पुढं जात राहतील म्हणजे ते एकमेका म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही 1 होणार नाहीत पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल काय येईल छेदणार नाहीत पर्याय क्रमांक 3 उत्तर काय येईल छेदणार नाही चला त्यानंतर तिसरा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना टिंब असतात चला पहा विद्यार्थी मित्रांनो चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना टिंब असतात एक चौरस काढू योग्य मी काही माप घेऊन काढ नाही लहान मोठ्या हे होतील समजा हा चौरस आहे समजा याच्या चारही भुजा सारख्या आहेत बाजू सारख्या आहेत असं समजा तुम्ही पहा इकडं चौरसाचा हा चौरस आहे ए बी सी डी नावाचा हा काय आहे एक चौरस आहे हा काय आहे एक चौरस आहे मग हा चौरस काय म्हणतोय प्रश्नामध्ये चौरसाच्या लगतच्या भुजा समोरच्या म्हणलं तर ही एक बाजू झाली ही एक बाजू झाली लगतच्या म्हणलं तर ही एक बाजू आणि ही एक बाजू परस्परांना ही बाजू पुढे वाढवली आणि ही बाजू पुढे वाढवली तर काय होतंय परस्परांना लंब आहेत कारण की इथं 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 ह्या चारही बाजूला 90 अंशाचा कोन होत आहे या बाजू जर हे का समजा ही बाजू इकडे वाढवली रेषा ए बी पुढे वाढवली आणि रेषा ए डी इकडे पुढे वाढवली तर का हे 4 या ठिकाणी 90 अंशाचे कोन होऊ लागलेत 4 90 अंशाचे कोन होऊ लागलेत म्हणजे त्या काय आहेत लंब आहेत का आहेत ते लंब आहेत लंब रेषेची व्याख्या तुम्हाला माहिती आहे जेव्हा दोन रेषा एकमेकींना 90 अंश मापाचा कोन करतात तेव्हा त्या रेषा एकमेकींना लंब आहेत असे म्हणतात लंब रेषेची व्याख्या तुम्हाला माहिती आहे समोरासमोरच्या जर विचार तर त्या कशा आहेत समांतर रेषा आहेत लगतच्या म्हणलं की लंब आहेत लक्षात ठेवा समोरासमोरच्या या बाजू कशा आहेत समजा ही रेषा एडी आणि डीसी या समोरच्या बाजू आहेत ह्या समांतर आहेत पण रेषा ए बी आणि रेषा बी सी या रेषा एकमेकांना परस्परांना लंब आहेत पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं आलं का लक्षात तुमच्या चला पुढचा प्रश्न आयताच्या सम्मुख भुजा परस्परांना टिंब चला सर्वजण उत्तर द्या आयत काढू आपण इथं एक हा आयत आहे पी क्यू आर एस नावाचा आयत पी क्यू आर एस चला सम्मुख म्हणजे समोरासमोरच्या सम्मुख म्हणजे मुख म्हणजे तोंड आपण एकमेकाकडे तोंड करून जसं उभा टाकतो ना समजा जेवायला आपल्याला कधी तुम्ही पंक्तीत बसून जेवलात का आता बफे सिस्टम निघाले पंक्तीत बसून जर जेवलं तर काय असतं एकमेकाकडे तोंडे करून बसलेली पंगत असते कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस जेवण असतं पंक्तीमध्ये त्यावेळेस ते सम्मुख झालं म्हणजे समोरासमोरच्या भुजा परस्परांना काय असतात लंब असतात बरोबर आहे चला सम्मुख भुजा म्हणजे बाजू पी क्यू आणि बाजू एस आर ह्या काय झाल्या सम्मुख भुजा चला सुपेकर बरोबर आहे म्हणतात माझं उत्तर सम्मुख बाजू जर आपण आयताच्या पाहिल्या तर बाजू पी क्यू आणि बाजू एस आर आणि दुसऱ्या बाजू पी एस आणि बाजू क्यू आर पहा इकडं बाजू पी क्यू आणि एस आर या बाजू कशा आहेत
सम्मुख आहेत, या परस्परांना कशा समांतर आहेत, कशा आहेत समांतर आहेत, या इकडं कुठपर्यंत ही वाढवा त्या समांतरच राहणार आणि बाजू PS ही वरची खाली आणि बाजू QR या एकमेकांना कशा आहेत समांतर आहेत, या रेषा एकमेकांना कशा आहेत सन्मुख। ह्या PS ची सम्मुख बाजू QR किंवा PQ ची सम्मुख बाजू SR, समोरासमोरच्या बाजू आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान असतात, त्याला समोरासमोरच्या म्हणण्याऐवजी सम्मुख दिलेला आहे। तर आपलं उत्तर काय येईल, समांतर असतात। पर्याय क्रमांक 3 येईल। छेदतात का, छेदणार नाहीत, समोरासमोरच्या बाजू एकमेकांना छेदतात। लंब आहेत का, नाही, बाजूच्या लगतच्या बाजू लंब असतात पण समोरासमोरच्या बाजू लंब नसतात, पर्याय क्रमांक 2 येणार नाही। त्या वाढवल्या तर छेदतील का, आपण हे कुठपर्यंत जरी वाढवल्या तर छेदतील का, छेदणार नाहीत, पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही। म्हणून उत्तर काय आलं आपलं, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण। पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दोन रेषा परस्परांना लंब असतात तेव्हा त्या एकमेकीशी किती अंशाचा कोन करतात। जेव्हा दोन रेषा परस्परांना लंब असतात तेव्हा त्या किती अंशाचा कोन करतात। किती अंशाचा कोन करतात, तर काय म्हणते, जेव्हा दोन रेषा परस्परांना लंब असतात, तुम्हाला लंब रेषेचं चिन्ह कसं आहे, उलट T, मग ती रेषाच तशी आहे। लंब पहा, ही एक रेषा आहे, ही रेषा कोणती आहे, या रेषेला एक नाव देऊ आपण P, ही रेषा कोणती आहे P, किंवा अगोदर ही Q रेषा काढू आपण आणि तिला लंब रेषा P असं हे करू। चला, ही Q रेषेला लंब रेषा कोणती आहे P, म्हणजे रेषा P लंब रेषा Q, रेषा P लंब रेषा Q, म्हणजे Q या रेषेला रेषा P ही लंब आहे। लंब केव्हा होते, 90 अंशाचा कोन तयार होत असेल तर लंब होते। मग या ठिकाणी काटकोन तयार होत आहे 90 अंशाचा कोन, म्हणून किती अंशाचा कोन तयार होतं। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, दोन समांतर रेषेमधील अंतर कमी कमी होत जाते, वाढत जाते, खूप जास्त असते, समान असते। दोन समांतर रेषेमधील अंतर कमी कमी होत जाते, वाढत जाते, खूप जास्त असते का कमी होते। दोन समांतर रेषा, चला ही एक रेषा आहे समांतर रेषा, हिचं नाव काय देऊ आपण, हिला L, आणि ही एक समांतर रेषा आहे, हिला नाव काय देऊ M। ही L आणि M या दोन समांतर रेषा आहेत। या समांतर रेषा, दोन समांतर रेषेमधील अंतर कमी होत जाते का, हो, पुढं वरचीवर। आता इथं समजा एक 2 सेंटीमीटर आहे, तर पुढं हे कमी होत जाईल का, नाही, जेवढं आहे तेवढंच राहतं, पर्याय क्रमांक 1 येत नाही। पुढं काय वाढत जाईल, या ठिकाणी जर 2 सेंटीमीटर आहे तर पुढं काय होईल, हे 4 सेंटीमीटर होईल का, होणार नाही, वाढत जाणार नाही, पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तर येणार नाही। त्यानंतर खूप जास्त असते, दोन समांतर रेषेमधील अंतर खूप जास्त असते का, नाही, जेवढं आहे तेवढं समानच अंतर असतं, समान असते, म्हणजे जे काही अंतर आहे कुठपर्यंत जरी वाढवलं तर ती काय असतं, समान असते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। तुमच्या वहीच्या लगतच्या बाजूमध्ये किती अंशाचा कोन होतो, तुमच्या वहीच्या लगतच्या बाजूमध्ये किती अंशाचा कोन होतो, पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय तुमच्या वहीच्या लगतच्या बाजूमध्ये किती अंशाचा कोन तयार होईल। वहीची जी लगतची बाजू आहे, म्हणजे ही जर अशी तुमची वही असेल तर या वहीच्या लगतच्या बाजूमध्ये किती अंशाचा कोन होईल, व आपण आत्ताच पाहिलेला आहे 90 अंशाचा कोन होईल। किती, 90 अंशाचा कोन होईल, कारण की वही म्हणजे तुमची काय, एकतर आयत असते किंवा त्या वहीचा आकार कसा असतो, आयताकृती किंवा चौरसाकृती असतो किंवा चौकोन असते। मग चौकोनाची किंवा आयताकृती, चला तुमच्या वहीच्या लगतच्या बाजूमध्ये किती अंशाचा कोन होईल, आत्ताच आपण पाहिलं होतं चौरसाचं चौकोनाचं, तर आयत चौरस चौकोन यांच्या लगतच्या बाजूमध्ये नेहमी लंब असतात, ते एकमेकांना रेषा, 90 अंशाचा कोन तयार होतो, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं। चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण। पुढचा प्रश्न काय,
चौरसाच्या सम्मुख भुजा परस्परांना छेदतात, लंब असतात, समांतर असतात, वाढवल्या असतात, छेदतात. काय असतं? चौरसाच्या सम्मुख भुजा परस्परांना का असतात? पहा, चौरसाच्या सम्मुख, सम्मुख म्हणजे समोरासमोरच्या. हा जर आपण जर चौरस काढला तर याच्या समोरासमोरच्या रेषा ए बी आणि रेषा सी डी या चौरसाच्या काय आहेत? सम्मुख रेषा आहेत. त्या कशा असतात? समांतर असतात नेहमी. भुजा म्हणजे बाजू समांतर असतात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल त्याचं. आलं का लक्षात? चला त्यानंतरचा पुढचा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. आयतालगतच्या भुजा परस्परांना, हा एक मी या ठिकाणी आयत काढत आहे, ए बी सी डी. आयतालगतच्या भुजा परस्परांना कशा असतात? आयतालगतच्या भुजा परस्परांना लंब असतात. काय असतात? हे लगतच्या म्हणजे हे ए बीच्या लगतची रेषा कोणती आहे? ए डी. या कशा असतात? या भुजा कशा असतात? लंब असतात. नानाला फोन कर. लंब असतात. आलं का लक्षात? चला त्या कशा? लंब असतात. ज्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी काय करा? लिहून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण, चौरस आणि आयत आपल्याला याच्याविषयी थोडीशी माहिती पाहिजे आहे. याच्यानंतरचा हा जो समांतर रेषा होता का, याच्यानंतरचा हा घटक आहे. मग त्रिकोण, आपण त्रिकोणाचं पाहू अगोदर. इकडे पहा, तुम्हाला त्रिकोण पहा, तुम्हाला दिसतंय ना त्रिकोण? हा त्रिकोण आहे. मग या त्रिकोणाला शिरोबिंदू किती आहेत? हा ए बी आणि सी. शिरोबिंदू किती आहेत त्रिकोणाला? 3 शिरोबिंदू आहेत. किती? 3. त्यानंतर त्रिकोणाला बाजू किती आहेत? बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू सी ए. त्रिकोणाला बाजू किती आहेत? 3. त्यानंतर त्रिकोणाला कोण किती आहेत? कोण बी, कोण ए आणि कोण सी. त्रिकोणाला कोण किती आहेत? 3 कोण आहेत. किती आहेत कोण त्रिकोणाला? 3 कोण आहेत. आलं का लक्षात? त्यानंतर आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे आयत. आयत आहे. आयत काय आहे? आयताला शिरोबिंदू किती आहेत? 4 आहेत. पी क्यू आर एस हे काय आहेत? याचे शिरोबिंदू आहेत. किती आहेत शिरोबिंदू? आयत आहे. आयताला 4 शिरोबिंदू आहेत. त्याच्या बाजू किती आहेत? 4 आहेत. कोणकोणत्या? बाजू पी क्यू, बाजू एस आर, बाजू पी क्यू, बाजू क्यू आर, बाजू एस आर किंवा आर एस, बाजू एस पी किंवा पी एस. हे 4 म्हणजे त्रिकोणाला कोण किती आहे? तो कोण पी, कोण क्यू, कोण आर आणि कोण एस. आयताला बाजू 4, शिरोबिंदू 4, कोण 4. आलं आयताचं लक्षात? त्यानंतर आपण चौरस पाहू. चौरसाचं पण तसंच आहे. चौरसाला शिरोबिंदू किती आहेत? 1 2 3 4. चौरसाला शिरोबिंदू किती आहेत? 4 आहेत. चौरसाला बाजू किती आहेत? बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू सी डी आणि बाजू ए डी. चौरसाला बाजू किती आहेत? ही 1, ही 2 3 4. बाजू 4, शिरोबिंदू 4 आणि चौरसाला कोण 4. चौरसाची बाजू, प्रत्येक बाजू समान मापाची असते. चौरसाची प्रत्येक बाजू समान मापाची असते. आयताची समोरासमोरच्या बाजू समान मापाच्या असतात. पी क्यू आणि बाजू एस आर ह्या समोरासमोरच्या बाजू समान मापाच्या आहेत. आणि बाजू क्यू आर आणि बाजू पी एस या 2 समोरासमोरच्या बाजू समान मापाच्या आहेत. म्हणजे बाजू पी क्यू, बाजू एस आर या समोरासमोरच्या 2 बाजू समान मापाच्या आहेत. म्हणजे एक लक्षात आलं का तुमच्या? हा पहा, मी तुम्हाला जे सांगितलं त्याचं सार इथं लिहिलेलं आहे. शिरोबिंदू कोणाचे? त्रिकोणाचे. किती आहेत शिरोबिंदू? इथं बघ,
त्रिकोणाचे शिरोबिंदू किती आहेत? 3. त्रिकोणाला बाजू किती आहेत? 3. त्याला कोन किती आहेत? 3. त्यानंतर आयताचं सांगितलं, शिरोबिंदू आयताला 4, बाजू 4, कोन 4. त्यानंतर चौरसाचं शिरोबिंदू 4, बाजू 4, कोन 4. आलं का लक्षात? म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे त्रिकोण, चौकोन, आयत यांचं तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. म्हणजे शिरोबिंदू किती असतात, बाजू किती असतात, कोन किती असतात, आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान मापाच्या असतात, चौकोनाच्या सर्व बाजू ह्या समान मापाच्या असतात. चला यावरची प्रश्न पाहू आपण. बाजूच्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? बाजूला जी आकृती दिलेली आहे त्यामध्ये किती शिरोबिंदू आहेत? चला पहा काय म्हणते. बाजूच्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? हा एक शिरोबिंदू ए, हा दुसरा शिरोबिंदू. आता इकडे लक्ष द्या. बाजूच्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? हा एक शिरोबिंदू, याला नाव दिलं ए. हा दुसरा शिरोबिंदू, याला नाव दिलं बी. हा या ठिकाणी तिसरा शिरोबिंदू, त्याला नाव दिलं सी. या ठिकाणी हा चौथा शिरोबिंदू, याला नाव दिलं डी. आणि याचा वरचा हा शिरोबिंदू, याला नाव दिलं ई. म्हणजे किती शिरोबिंदू झाले हो? 1 2 3 4 5. 5 शिरोबिंदू. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. 5 शिरोबिंदू, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. तर ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. आलं का लक्षात? चला त्यानंतर पुढचा प्रश्न. वरील आकृतीत किती आयत आहेत? वरील म्हणजे बाजूच्या आकृतीत किती आयत आहेत? चला पहा इकडे काय आहे. बाजूच्या आकृतीमध्ये किती आयत आहेत? मग काय करा, याच्यामध्ये छोटे छोटे आयत आहेत. आपण जर असं मोजत बसलो तर हा मोठा आयत 1, त्यानंतर इथून इथपर्यंतचा 2, इथून 3 7 8 9. म्हणजे आपल्याला मोजता येणार नाही किंवा चुकतील. मोजता येईल पण काय होईल, चुकेल. मग त्यासाठी याला एक ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? हे जे आयत आहेत हे एका लाईन वरच्या एका ह्याला क्रमांक द्या 1 2 3 आणि उभ्या ह्याला क्रमांक द्या 1 2. इकडं जर काय द्या, आडवे आणि उभे, आडवी बाजू आणि उभी बाजू याला क्रमांक द्या 1 2 3. मग याची काय करा, बेरीज करा. आडवी बाजू बेरीज करा याची. 1 अधिक 2 अधिक 3 किती झाली हो बेरीज? 1 आणि 2 3 आणि 3 6. किती आली बेरीज? 6 आली. आता समोर लक्ष द्या. त्यानंतर उभी बाजू काय? 1 अधिक 2 किती झाली? 2 आणि 1 3. 2 आणि 1 3. म्हणजे आडव्या बाजूची बेरीज करा, उभ्या बाजूची बेरीज करा आणि त्या दोन बेरजेचा गुणाकार करा. म्हणजे 6चा आणि 3चा गुणाकार करा. 6 त्रिक 18. मग या बाजूच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला किती आयत मिळतील? 18 आयत आहेत. यात किती? 18 आयत आहेत. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. चला पहा काय प्रश्न. वरील आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? या बाजूच्या आकृतीमध्ये किती शिरोबिंदू आहेत? बाजूला जी आकृती आहे त्यामध्ये किती शिरोबिंदू आहेत? इकडं लक्ष द्या. समोर हा या ठिकाणी एक शिरोबिंदू आहे, याला 1 देऊ आपण. या ठिकाणी हा दुसरा, या ठिकाणी एक शिरोबिंदू आहे 3, या ठिकाणी 4, इथं 5, या ठिकाणचा 6. किती शिरोबिंदू आहेत? एकूण 6. पर्याय क्रमांक 3. जवळपास सर्वांचंच उत्तर आलेलं आहे. चला जवळपास सर्वांचं उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे? 7 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला किती शिरोबिंदू असतील? 7 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला किती शिरोबिंदू असतील? बाजूच्या 7 बाजू असणाऱ्या, बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे. 7 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला किती शिरोबिंदू असतील? पहा आपण एक आकृती काढू. या ठिकाणी एक आकृती काढू अशी आपण. 7 बाजू, ही एक बाजू झाली, हे 2 झाली, त्यानंतर
हे 3 झाली, हे 4, 1 2 3 4 5 झाल्या, हे 6 आणि हे 7, अशी एक आपण आकृती काढू. आता याला शिरोबिंदू किती आहेत पहा. या ठिकाणचा शिरोबिंदू 1, या ठिकाणचा 2, या ठिकाणचा 3, या ठिकाणचा 4, हा मधला 5, हा 6 आणि हा 7. किती शिरोबिंदू आहेत? 7. पर्याय क्रमांक 7. बंदिस्त आकृती विचारली होती आपल्याला, म्हणून ही बंदिस्त आकृती काढलेली आहे. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. बाजूच्या आकृतीत किती त्रिकोण तयार होतील? पहा इकडं, हा एक त्रिकोण, हा दुसरा, इकडे लक्ष द्या, हा तिसरा, हा चौथा, हा 5, 6 आणि हे खाली तोंड करून असलेला मोठा त्रिकोण 1 आणि वर तोंड म्हणजे 6 छोटे आणि मोठे 2. एकूण किती त्रिकोण झाले? 8 त्रिकोण झाले. छोटे 6, मोठे 8, हे मोठे 2. एकूण किती झाले? 8 त्रिकोण तयार होतात. किती? 8 त्रिकोण तयार होतात. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. किती त्रिकोण तयार होतात? 8. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं याचं. आलं का लक्षात? चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय? पुढचा प्रश्न, बाजूच्या आकृतीतील बाजू, शिरोबिंदू व कोणांची संख्या मोजा. बाजूच्या आकृतीतील बाजू, शिरोबिंदू व कोणांची संख्या मोजा. काय काय म्हणते? बाजूची संख्या मोजायची आहे, शिरोबिंदूची मोजायची आहे आणि कोणांची मोजायची आहे. बाजू, शिरोबिंदू आणि कोण यांची संख्या मोजायची. चला अगोदर काय म्हणते? बाजू. पहा इकडे आता बाजू किती आहेत? बाजू ही एक बाजू, समजा ह्याला आपण नाव देऊ ए बी सी डी ई एफ जी एच आय आणि हे जे. बाजू किती झाली? ए बी 1, बी सी ही 2, हे सी डी 3, डी ई 4 आणि ई एफ 5, एफ जी 6, जी एच 7, एच आय 8, आय जे 9 आणि जे ए 10. बाजू किती झाल्या हो? 10 झाल्या. बाजू किती झाल्या? 10. आता शिरोबिंदू हे ए या ठिकाणचा एक शिरोबिंदू, बी या ठिकाणचा एक शिरोबिंदू, सी डी ई एफ जी एच आय जे. किती झाले मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शिरोबिंदू किती झाले हो? 10. आता कोणांची संख्या काढायची आपल्याला. कशाची संख्या काढायची? कोण. कोण ए, कोण बी, हा कोण सी आहे इथं, कोण डी आहे, कोण ई आहे, कोण एफ आहे, कोण जी आहे, कोण एच आय जे. म्हणजे सर्वच कोण आहेत. म्हणजे 10 शिरोबिंदू, 10 बाजू, 10 कोण. आलं का लक्षात? 10 शिरोबिंदू, 10 बाजू, 10 कोण. कोणांची संख्या, बाजूंची संख्या आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3 येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? बाजूच्या आकृतीतील शिरोबिंदूंची संख्या. बाजूची जी आकृती आहे त्याच्या शिरोबिंदूंची संख्या आपल्याला लिहायची आहे. पर्याय क्रमांक ए आहे 19, बी 15, 2 1 19, 2 15, 3 16 आणि 4 17. पहा हा एक शिरोबिंदू, हा दुसरा, हा तिसरा, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. शिरोबिंदूची संख्या 18. चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला जर मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला. तुम्ही लाईक केल्यामुळं काय होतं की आम्ही जे शिकवतो ते तुम्हाला आवडतं का नाही हे आम्हाला कळतं. आता शिकवलेलं जर समजत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा
आपल्या मित्रांना पण हे करा. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये भेटू आपण. जय हिंद, वंदे मातरम, गुड बाय, हॅव अ नाईस डे. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला गुड बाय, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.